गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता सगळं काही काम आवरलं आहे, काना पण झोपला आहे आणि पहिले शेगड्या बंद करते. किचनमध्ये आलं पहिलं फिल्टर आणि शेगडी बंद करावं लागते, कारण इतका धडधड आवाज राहतो त्यांचा आणि ब्लॉगमध्ये सगळा तोच आवाज येतो. आणि मला बरेच जण म्हणतात की तू माईक वापर. मी माईक वापरायचा विषय नाही आहे. काय झालं, हे शेगड्यांजवळ जर आलं ना तर त्यांच्या आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या वेव्ज असतात ना, त्याच्यामुळे तो आवाज माझा कमी कमी होतो, आपोआप कमी होतो. जर मोबाईल थोडासा शेगड्यांजवळ नेला ना, शेगड्या चालू असताना, तर आवाज माझा आपोआप कमी होतो. त्यामुळं होतं तसं. पण माझं दिवसभर माझं माईक लावायचं पण लक्षात राहणार नाही. सो तसा तर आवाज क्लिअर येतो. फक्त मला माहिती किचनमध्ये असल्यावरच माझा आवाज कमी येतो. तर आता सगळं काही काम आवरलं आहे. मस्त शेपूची भाजी, बाजरीच्या भाकरी बनवल्या आहे. आणि आज सुनील नंदनला सुट्टी, त्यामुळं अजून झोपले ते. म्हणजे रात्री पण आम्ही केव्हा गप्पा मारत बसलो, त्यामुळं उशीरच झाला होता आम्हाला झोपायला. 12-1 वाजला होता. पण ते अजून झोपलेलेच आहे, आता अजून खाली आलेले नाही. आणि दिदींनी ना त्यांनी आज खूप सारे कपडे काढले धुवायला, कारण आत्यांचे दिंडीतून आल्याचे कपडे राहिले होते. दादांचे झाले होते पण आत्यांचे राहिले होते खूप सगळ्या साड्या. तर मग आज थोडंसं ऊन पडत होतं, ते येतं जातच आहे. तर साड्या वाळून जातील. साड्यांना काय एवढं ऊन नाही लागत, पण मग वाऱ्यावर पण साड्या वाळून जातात. तर इथं हे बघा सगळीकडे कपडेच कपडे. तिकडं किती मोठ्या साड्या धुतल्या आहे. इथं पण एवढ्या टबभर साड्या आहे. आता परत इथे एक दोरी बांधणार आहे आणि परत त्या सगळ्या वाळू घालायच्या आहे. दीदी तिकडं कपडे धुते आहे आणि काना पण मस्त झोपला आहे. आता हे बघा आत्ताशे उठून आले, 10 वाजत आले आणि आत्ता हे उठून आले. आले एका पोराला कामाला लावलं रे. अहो ती दुरी पुरली पाहिजे ना तेवढी, परत जास्त साड्या बसतील ना. आता इथं दोरी बांधता येत परत साड्या वाळू घालायला. एवढा वेळ झोपले का हा? म्हणजे वर बांधायची इकडे डायरेक्ट. गाईज एका आवाज नीट ऐकून घ्या बरं, काही कसं बंद कर. झाली बंद. त्याला बंद करू आपण, थांबा. मी तिची मिमिक्री करतो. या बाया, या मला बंद केलं. ती कशी आहे म्हणजे ना, तिचा लय आवाज येतो. या भया गेलं मला बंद असं. ती ना सकाळी चालू झाली का डायरेक्ट रणगाडा, ते काय म्हणतो रणगाडा कसं चालू होतो तसं तिचा आवाज येतो एकदम पहिल्यांदा चालू केल्यावर. आणि नंतर बंद करायची वेळेस कसं. आज आत्यांनी सगळे दिंडीतले कपडे धुवायला काढले होते. दिंडी धुवायचं काम चालू होतं. सगळे बेडशीट शांतने बसली ती उभीची कंटिन्यू वाळून घ्यायसाठी. हा मग ते पावसामुळे त्यांना तिकडे टाकेल. पावसामुळे ते परत वल्ले होते. जेवढे वाळले तेवढे वल्ले होऊन जातील. हा आणखीन त्यांचा वास येईल. आज ऊन पडलं म्हणून, नाहीतर ते गठुड 2 दिवसापासून बांधून ठेवलं होतं. हे बघा आषाढी वारी. हा हा या वारीमध्ये गेलते योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, त्यांच्या वारीत गेले होते. गोदातीर ते भीमातीर. त्यांना इथून तिथं असं हे दिलं होतं. हा शॉल दिले होते. शॉलने काय म्हणतात, मफलर. नगरमध्ये दिलं ते सगळं पूर्ण दिंडीला दिलेले. तर काहीच आत्ताच आमच्या घरी पाहुणे आले होते आणि पाहुण्यासाठी पोहे वगैरे बनवले. आणि कानाचं पण त्याच्यात खायचं चालू होतं. कानाचं असं होतं की पाहुणे बसलेले ना, मग त्यांच्याजवळ पप्पांनी पोहे नाही खायचे, माझ्याजवळ येऊन जेवण करायचं. तसा पटकन जाणार नाही, पण पप्पांना आज पाहुण्यांसंग बोलून दे. पाहुणे होते तर इतकं पप्पाला अडवणी केलं त्या ना. हा पप्पाला तर पाहुण्यांचं टेन्शन आहे, त्याच्यात काना जसं ऍडवेंट केलं त्या पप्पाला बसून घेईन असा रिवाज. आता कानाचं झालं, आता रिवाज चालू आहे. हा मामी बसून खायचं बाई. घे खाऊन. आता
आम्हाला बनवायचे आज आळूच्या वड्या आणि शेवग्या नाही वालाच्या शेंगा. जेवायला ताटं घेतले तुम्ही तिघा आज मॅचिंग मॅचिंग झाली आज. जेवायला ताटं घेतले का कानाला लगेच जागी ती. कधी खातो खायचं यो काकानी काय आणलं? झोपण आलं. गॅलरी झोपत ती आव झोपायचं होतं पण त्यानं आवाज ऐकला भांड्यांचं त्याला कळलं. चोळी घेतली त्याला वाटलं लगेच सुईला लावून राहिली. दादू चल जेवायला. तिकट असं इकडं पाय लागलं पाय यांचं काय चालू आहे. रिवाचं वेगळं चालू आहे तिकडं, श्रीजाचं वेगळं आहे, कानाचं वेगळंच. श्रीजाचं